नाही तर अनेक प्रकारचे वातावरण विघ्न संकट येत असतात. पण आपण देवावर सोपितो. देवा आता तुला मान दिला, आमच्या घरात आमच्या गावात तुला अधिष्ठान केलेलं आहे, आता तुझ्या इच्छाप्रमाणे. आणि खरं आहे, देवाचं अधिष्ठान केलं पाहिजे, संताचं अधिष्ठान केलं पाहिजे, शास्त्राचं अधिष्ठान केलं पाहिजे, म्हणजे झालेलं कार्य निर्विघ्नपणाने पार पाडतं. आता कीर्तनाला याच्या अगोदर नेमकाच फोन आला, बाबा म्हणलो काय आहे आज कुठे सेवा, म्हणलो आपलं हे पवित्र आवडीचं धानोरा गाव अखंड हरिनाम सप्ताह, तिथं कीर्तनाची सेवा आहे. हा, आणि पावसात करायला का काय कीर्तन, कळले का भाषा, भाषा कळली का, वावरी पाऊस चालू पहा. मग आता ही दया ही कृपा कोणाची, आईची कृपावंत कोण, करुणावंत अनंत हे नाम ज्या. अरे आपला तो अधिष्ठान माय बाप आहे, माय जगन ज्या जीवनात दुःख आहे त्याला तो सुख देणार आहे, ज्या जीवनात पाप आहे तो निवारण करणार आहे, ज्या जीवनात अज्ञान आहे तो निवारण करणार आहे, बंधनातून मोकळा करणार आहे. लेखाची अडचण बापाला नाहीशी करावं लागते, तसं देव सर्व विश्वाचा मायबाप आहे, चालक आहे. आरंभाचा दिवस आहे. सर्व गावकरी मंडळीला मनपूर्वक धन्यवाद. ज्ञानी यांचे राजे योग्याचा मायबाप, साधकाचा मायबाप, सर्वाची आई ज्ञानोबर आहे. यांचा हा पवित्र अभंग आहे. या अभंगात ज्ञानेश्वर महाराज या जीवनाचा आरंभ कसा असावा याचं चिंतन सांगतात. कसा असावा, असा असावा की आपण जे करतो, आपण आता जे पाहणार आहोत, आता आपण जे ऐकणार आहोत, किंवा आपण आता जे बोलणारे आहोत, किंवा आपले पाय जिकडे जाणार आहेत, हे हात जे काय घेणारे आहेत, याच्यातून या जीवनाला सुख शांती समाधान प्राप्त हो. जीवनाचा आरंभ कसा असावा हे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आपल्या समोर आदर्श म्हणून मानतात. मिळालं पण त्याचा वेच खर्च कसा करायचा हे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. की बाबा तुम्हाला जीवन मिळालं पण आता का करता काय तुम्ही, आता काय बोलणार, काय ऐकणार तुम्ही, काय पाहणार तुम्ही, कुठं जाणार तुम्ही, कुठून येणार तुम्ही, कोणाला काय देणार, कोणाकडून काय घेणार. ही जीवनाची जी काही जीवनाला सुख देणारी जी काही सामुग्री आहे ती जर आपण परमार्थात आणली तर सुख मिळतो,
आणि सर्व जीवनाची सामुग्री जर संसारात नेली तर दुःख मिळते. याचा अर्थ असा, ज्ञानोवर आहे तुकोवर आहे, आणि तुम्हाला हेच सांगितलं की तुम्ही परमार्थात या. तुम्ही काय करा, परमार्थात या रे या रे लहान थोर, परमार्थात या. आग्रह हे बर का, संतांच्या आग्रहात आपला उद्धार आहे, माणसाच्या आग्रहात आपला उद्धार नसतो. मग ज्ञानोवर आहे तुकोवर आहे आपल्याला आग्रह करतात. त्याचा अर्थ असा की आपला फायदा आहे, आपला उद्धार आहे, आपल्याला सुख मिळणार. या म्हणतात. आम्ही जे केलं, आम्ही जी साधना केली ना, ती तुम्हाला बी करता येते. सकाळाशी येथे अधिकार आहे, म्हणून ते आग्रह करतात तुम्ही या. या म्हणता याचा अर्थ आपल्याला करता येतं म्हणून या म्हणले. ते आपल्याला समजा होणार, मग आपल्याला समजा हे करतात नसतं आलं तर ते म्हणले असते की या. ज्याला जे काम करता येते त्याला आपण म्हणतो तुम्ही या. म्हणतो लग्नाचं कार्य असलं की लावला दिनतूरला फोन, आचारी ओळखीचा असतो, बरं काय बुधवारी या, जिलेबी काढ आहे ना, बासुंदी. तुम्ही कम केला फोन, त्याला ते येतं, त्याला ते येतं. स्वयंपाक करायचं म्हणल्यावर आचार्याला फोन करतात, नारायण भाऊ का मला बावाला स्वयंपाक, बावाला खाता येईल गुलाबजामुन जिलेबी, म्हणजे करता कुठं येतं. ज्याला जे करता येतं त्यालाच आव्हान आहे. तसं नरद्यात आलेल्या माणसाला हे करता येतं, म्हणून साधू संतांनी सांगितलं काही कठीण नाही, तुम्हाला करता येतं. आणि इथे या, तुम्ही करा एक प्रकार. आणि हे करण्यासाठी चालू याला तरी यारे लागे. करायला लागलोच ना, हेच या महाकरणे. आम्ही आता हेच करीत आलो, आम्ही दुसरं काही करीत नाही. आणि तुम्हाला करता येते काही अवघड नाही. आमच्या माग या, किंवा आम्ही जसं केलं तसं तुम्ही करा. आम्ही पंढरपूरची वारी केली, तुम्ही करा. आम्ही संतांची सेवा केली, तुम्ही करा. आम्ही शास्त्राचं श्रवण वाचन मनन केलं, तुम्ही करा. आम्ही एकादशी धरले, तुम्ही धरा. तुम्हाला आता हे का कठीण आहे का? म्हणजे आम्ही केलं ते फक्त आम्हाला जमतं असं नाही, तुम्हाला बी जमतं, तुम्हाला बी देखील जमतं. फक्त तुम्ही करीत नाही तेवढंच आहे. नाही तर न जमायला काय होतं. परमार्थ
अहो, स्वभावातच करण्यासारखं आहे ना. अहो, कठीण न करता येणारा संसार माणसं करायची का नाही. आणि मग आता तेवढा कठीण हे ग. चला म्हणलं कीर्तनात कीर्तन 12 लोक चालतं म्हणत. नवलं सुरू होतो आणि फेटका बंद होतं 12ला. भयमुग राखायला 4 वाजले तरी तू म्हणते नाही नाही. त्याला म्हणलं ना चला ना आंघोळीला नाही नाही. दिवस निघून गेले तिथं काय वाटत नाही. त्याच्या म्हणजे कठीण आहे तिथं माणसाला गे तयार. आणि सोपं आहे काय याला काही लय वेळ वाटे चला जावो, त्रासही नाही. आपण का करीत नाही त्याचं उत्तर असे आपल्या मनातच नाही. मनात आलं की माणूस करतो. मनात आल्यावर माणूस तयार होतो. आणि मनातच नसल्यावर मग ते तयारच होत नाही. म्हणून मनात यायलाच पाहिजे. आता या देहात जर परमार्थ मनात नाही आला तर मग पुढे अवघड. साधू संत आपल्या मनात आणून देतात, आपल्या ध्यानात आणून देतात. का देतात त्याला माहीत आहे. तिने विण जीवा या मानवाने हे केलं तरच सुख आहे. नाहीतर मग दुःख बांध वडी. सकाळी दुपारा अहो जीवनभर दुःखच आहे दुःखच आहे. खरं सांगा आपण दुःखी आहोत पण आपण सांगत नाही. कोण दुःखी नाही. जो देखे तो दुखिया बाबा. कोणाकडे पाहिजे की तो दुःखी. फक्त बाजारात भेटी झाल्या वाघित कस काय नाही बरं आहे हे तू हो म्हणणं देखील बरं नाही. तू बोलायला हेच बरं नाही ते काय बरं. म्हणून दुःख आहे. आणि या परमार्थामध्ये आमोपदोडल्या सुखाच्या परमार्थात जे जे आहे ते तुम्हाला सुख देणार. मग कीर्तन असेल, हरिपाठ, काकड आरती, भजन असेल, या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, ही जी साधू संतांनी साधना काढली त्याच्या मोठेपणासाठी थोडीच काढली. किंबहुना सर्व सुखी. बाबा या लोकांनी हे करावं, भजन करावं, हरिपाठ म्हणावं, गाथ्यावरील भजन म्हणा, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. हे केवळ त्याचा उद्देश काय की यायला सुख एक प्रकारचं मिळावं. हे पहा मनात आलं की काही होते. अभिमान म्हणून नाही. कारण जे ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीची पालखी आणायला गेले त्याला विचारा बोरगड वाडीचे लोक कसे. जे गेले ते एका लहानशा पोरीने फोन केला तर सकाळी तिथं रोड लागली. म्हणे बाबा पुन्हा पारायण आमच्या गावाला कधी. काय म्हटलं मी हे काय मोठेपणा नाही का विठ्ठल मला वस्तुस्थिती. कारण जीवनाला सुख शांती समाधान देणारी ती पोरगी म्हणाली बाबा 7 दिवस इतका आनंद वाटू लागला. पारायण काय, हरिपाठ काय, भजन काय, आणि हे सर्व सुखाचंच आहे नाही आनंदाचंच आहे ना. फक्त मनात यावं. म्हणून सर्व गावकरी मंडळीला विनंती
मी तुमचं आणि तुम्ही माझी. ज्ञानेश्वरी पारायणाला जास्त बसा, जास्त बसा, न सांगताच बसा. कौतुक झालं पाहिजे आपल्या गावात की धानोऱ्याला एवढे लोक पारायण होते. आणि विशेष पुन्हा तुम्ही जर पारायणाला बसले ना तर महाराष्ट्रभर तुम्ही दिसणारच. कुठं आणि तुमचं पोरग तुमचा फोटो काढत नाही, काढतं का हे बाळासाहेब? तुमच्या पोटचं पोरग तुमचा फोटो काढायला तयार नाही आणि हे महाराष्ट्रभर तुम्ही दिसणार आहे की बाबा हे होतं, बाबा हे महाराष्ट्रभर दिसणार आहे. मोठेपणा नाही, पण आपल्याला सुख प्राप्तीसाठी उद्धारासाठी हे संकल्प करा. आपल्या गावाचा मोठेपणा नक्कीच नक्कीच वाढणार आहे. म्हणून जे समजदार आहे ते ज्ञानेश्वरीला बसाय. लहान काय विचारे त्याला वाचावं लागते. पण मी विनंती एक प्रकारची तुम्हाला आहे, खूप विश्वास आहे तुमच्यावर आणि उद्यापासून नक्कीच बसते. आजचं कीर्तन केवळ त्यासाठीच आहे. महाराजांनी मुदाम ठेवलं पण पहिल्या दिवशी मग तुम्हाला सांगता येते. म्हणून विनंतीला माया मान द्या. घरोघरचे एक इथून पुढचे गाव काय काय असेल महाराज सज्जन महाराज आपण फक्त ओपन करीत नाही म्हणून गोरे. एका गावातून 1200 पोरीची यादी आली. पोरायचं सांगितल्यावर तर तुम्ही आवडच होतं. 1200 पोरी यादी पाठवली माझ्या मोबाईलमध्ये. आता आमच्या गावाला कधी येतं पारायण, त्या गावाला पारायण जायला लागले 6 महिने. तू म्हणे बाबा लवकर आलं नाही. म्हणून तसं नाही, आता ही वाट आहे त्या हिशोबाने येणार आहे. म्हणजे लोकांना मनातून एक प्रकारचे. म्हणून समजदार सर्व मंडळींनी घरातून एक एक जरी बसलं तर काय, सकाळी 7 ते 9:30 बाकी आपल्या कामाला मोकळे. काही दडपण काही असा संसाराचा काही तोटा बी एक प्रकारचा होत नाही. म्हणून सकाळी बरं काय 7 वाजता मनाने आता इथं पारायण कर 7 ते 9:30. म्हणून जीवनाचा आरंभ कसा असावा ज्ञानोबाच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये का करायची तुझी चिंता त्या तुझी चिंता त्या महाप्रसाद करून लोकांना जीव घातला. देवाला बरं वाटतं तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आपुलिया हिता मुळाशी जागता धन्य माता पिता देवाला बरं वाटतं. असं करा, ऐशिया साधना करा. काही करायचं काय आपल्याला माहित नाही का? साधू संत म्हणतात तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतोच ना तुम्हाला, सांगतोच तुम्हाला. सांगतो तुम्हाची भजारे
त्याचं नाव आणि आवडीने करा. मुखे नाम हाती मुखे नाम हाती मोक्ष आईची साक्ष बहुताची साक्ष मुक्ती प्राप्त होती देवाचं नाव घेतल्यानंतर. हा नाम हे श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, व्यापक आहे, सुख मोक्षे मुक्ती देणारे, पाप निवृत्त करणारे, तमगुण समाप्त करणार आहे, सतोगुणाची वाढ करणार आहे. म्हणून नामाचे लय उपकार. काम आपल्याला दुःखात घेऊन जातो हो, पण नाम मात्र तुम्हाला सुखाकडे घेऊन जातो. कामात आपण आहोत ते दुःखच आहे. काम म्हटलं की दुःख आलं, पण नाम म्हटलं की बस सुखाची प्राप्ती होते. ज्ञानोबराय म्हणतात जीवनाचा आरंभ असा कर. आरंभी आवडी आदरे आले ना. नामचिंतन सोपं आहे, त्याला काही असं काही नाही. काळ उच्चारिता असे 8 काही नाही, मर्यादा काही नाही, सोपं आहे. असं आलं ते करा. राम राम म्हणा. राम म्हणणारच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून साधनेची आवड असावा, परमार्थाबद्दल आवड असावा, त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रेमाने करायचे, उल्हासाने करायचे. ज्ञानोबाने तुकोबाने काय आगळं वेगळं थोडं केलं, हेच केलं. पण कसं गायनाचे उडे मनाचे आनंदे आवडी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी. म्हणून देवाची आवड असते. ज्ञानोबराय तुकोबरायला बहु आवडसी जीवा देव आवडत होता. आवडे देवाची तो देवाला जे आवडून ते करा. म्हणजे देवाचं नाव करा, त्याची सेवा करा. सर्व
मात्र तू आपलंस सर्वस्व जिम्मेदारी तू घे. नामधारकासाठी तू काय करीत नाही बरं, न सांगता करी काय नो हे केले रे का. अहो, आपण त्याची सेवा केल्यानंतर त्याच्या मनात आपल्याबद्दल काय तुका म्हणे आले समर्थाच्या त्याच्या मनात आल्यावर मोक्ष काय, मुक्ती काय, आनंद काय, समाधान काय देतो. म्हणून जीवनाच्या आरंभाला विषय परमार्थ असावा. विषय तू त्यांचा झाला, परमार्थाचा विषय जीवनाच्या आरंभाला एक प्रकारचा असावा. तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. सर्व कामं झालीत आपली, पण सुखाचंच काम राहिलं. कामं सर्व झाली, फक्त कशाची राहिली, सुखाचं काम राहिले. आणि ते तर मुख्य काम आहे. सुखाचं काम अगोदर करायला पाहिजे ना. जसं घोडं घ्यायचं अगोदर का फुगीर, तर घोडच घ्यायचं, फुगीर कसं. तसं अगोदर जीवनात परमार्थ करायचा का संसार, तर राम राम स्मरा आधी. हे अगोदर सांगितलं एक प्रकारचा आधी सुरुवात जीवनाची करता येते. आणि दुसरी गोष्ट, हे आयुष्याचा काय भरोसा आहे का, कोण दिवस येईल कायचा नाही द्यायचा. काळ वाट याची अजून किती आहे क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया अशा, काही न चले मंगळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, अविसी जाताही पहा. काळ तपतसे महा सोहिताचा घोर वाहन ध्यानी राहा. हे आयुष्य कधी जाईल म्हणून कळत नाही. सुंदर वाड्यात नेमकं तुमच्या गावात आलो की मला जरा शंका झाली. गावातले लोक रस्त्यावर काम देणार. आमच्या गावची बहिणी मग तिला म्हणलं ताई काय म्हणे, तिकून येऊ लागली म्हणे 3 गेले. परवाचीच गोष्ट इथे यायचं गावची. मला तिकडे जायचं होतं नळगावाला, मी तिथं थांबलो असत. काय शरीर ते बापा लय धिप्पाड शरीर ते गेलं का नाही. या आयुष्याचा काही भरोसा नाही. म्हणून हे जायच्या अगोदर परमार्थ करायचं. यात काही कष्ट नाही, दडपण नाही. पण याला का लय वेळ द्यायचा का, सकाळी 7 ते 9:30 मोकळे माणसं आपल्या उद्योगाला. म्हणून वारंवार तिथंच मी सांगणार की ज्ञानेश्वरीच्या पारायणावर हेच आपला हे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. या जीवनात फक्त हेच फळ. पुन्हा असा योग येणार नाही. म्हणून एकदा आपल्या गावातून गेली पार्टी, पुन्हा कोणी म्हणणार आहे का आपल्याला, आग्रह करणार आहे का. म्हणून 7 दिवस तुम्हाला फक्त हेच ऐकायला मिळणार आहे, दुसरं काही नाही. कारण आपल्या जीवनाच्या उद्धाराच्याच गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. म्हणून सांगा, अरे ज्ञानोबा राहायला ही ज्ञानेश्वरी करीत असताना किती कष्ट झाले. त्याचे चरित्र सांगायसारखं नाही, सांगायसारखं आहे पण सांगता येत नाही. इतक्या अडचणी जग उद्धारासाठी ज्ञानोबारायाच्या आई वडिलाला देहत्याग करावा लागला.
ते म्हणले जर माझा ज्ञाना विश्वाच्या उद्धारासाठी काम येत असला तर आपलं जीवन गेलं पण राहिले काय बळी राहिले नाही, पण माझ्या ज्ञानाकडून जर विश्वाचा उद्धार होतो तर आपण गेले गेले ते नुसते म्हणले. मग आपल्यासाठी तुझी चिंता त्याची किंवा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. म्हणून अशा आपल्या जवळ येऊन आपल्या हातापाया पडून कळकळीचं कोण सांगतो लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला इतक्या आपुलकीने. कारण आपल्या उद्धाराची त्यांनी सोय आहे ती केली, काही कठीण नाही. त्याला कठीण झालं ते गीतेवरले एक संस्कृत श्लोकावर ओव्यात आहे, किती कठीण ते. आपल्याला काय नाही, मांडी घालायची ओवी वाचायची, वाचता येते. वाचावी ज्ञानी सोपं एक प्रकारचं, एवढं काही कठीण नाही, वाचता येते. आता एकच समका वाचायचं असेल तर काळ मावळी खराब आहे. मी आता कीर्तनाला उद्या आहे का नाही विठ्ठल महाराज आहे का सांगता येईल का कोणी. अरे आपल्या जीवनात सुख शांती समाधानासाठी हे पवित्र ग्रंथ आहे. आणि तुमच्या गावात जी ज्ञानेश्वरी आली ना, कुठून आली? काही लोक म्हणजे असते दुकानावर विकत आली, तसं नाही. प्रत्यक्ष तिचे ज्ञानोबारायाच्या समाधीवर ठेवलेली ज्ञानेश्वरी. 3 दिवस तिची पूजा झाली. आणि ज्या काय पादुका आहेत का ब्राह्मण वृंदाच्या पवित्र मुखातून त्याच्यावर 3 दिवस अभिषेक झाला ज्ञानोबारायाच्या समाधीवर ठेवून. म्हणजे आळंदीचे ज्ञानोबाराय आपल्या धाडून त्याची पादुका आपल्या गावात आली म्हणजे आपण लय पुण्यवान आहेत, भाग्यवान माणसाकडेच संत येत असतात ना. बहु अवघड आहे पण सहज सायासानी सहज आपल्या गावी आलेले. मग आपणही सेवा करायची. दुसरी काय सेवा करायची? घ्यायची ज्ञानेश्वरी घ्यायची वाचित बसायची. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी ज्ञान होय मुळा आधी मूर्त्या. वाचील जो कोणी जनी त्याशी नामा म्हणे ग्रंथ. ज्ञानेश्वरी ग्रंथ फार मोठा ग्रंथ आहे. अख्ख्या ब्रह्मांडाचं दुःख निवारण करण्याची सोय येते. एवढा पवित्र महान ग्रंथ. आणि वर्षातून 7 दिवस काही नाही, अवघड नाही. बरेच बरं आपला संसार आहेच, पण ह्या 7 दिवसात या सप्त्यात जे जे होतं ना ते आपल्या उद्धारासाठीच. या सप्त्यात जे भजन असेल, अन्नदान असेल, चहा पाणी असेल, हरिपाठ असेल, हे सर्व आपल्या उद्धारासाठी आहे. रामायण एक प्रकारचं आहे, हे आपल्या उद्धारासाठी आहे. म्हणून हेच निष्ठेने आवडीने एक प्रकारचं करायचे. आरंभी आवडी आदरे आवडीना माझं सुखाचं काम झालं ज्ञानोबाराय म्हणतात. तेने झाले सर्व काम. आणि ते कशामुळे झालं तर पांडुरंगाच्या नामचिंतनामुळे.
ते जर घेतलं तर नामातच सुख एक प्रकारचं आहे, आपला उद्धार आहे. रामकृष्ण नारी रामकृष्ण ही नामे दोन्ही साजिरी. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माई माऊली जिव्हेचा जिव्हाळा, असं हे सोपं पवित्र नाम सर्वांना करता येते, कुठं करता येते, फक्त करायचं. म्हणून ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांनी ही अखंड हरिनाम सप्तेची जी काही परंपरा लावली, केवळ उद्देश काय, ह्या लोकांना कळावं, या देहाची किंमत, जीवनाची किंमत कळावं, कर्तव्य कळावं, क्रियामानात आम्हाला करायचं काय याचं ज्ञान होण्यासाठी हे सत्याचं आयोजन आहे. कीर्तनातून उपदेश ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याचा विचार आपल्याला ऐकायला मिळतो आणि तो विचार आपल्या जीवनात आला की आपला उद्धार होत असतो. विठोबा कुमार